पहिल्या चेंडूवर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी विकेट पाहायला मिळते आहे. पहिलाच गडी गारद होत असताना पाहायला मिळतोय. देवेंद्रला माघारी परतावं लागतंय. क्रुशियल मॅच मध्ये ही क्रुशियल विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. चांगली कॅश बाउंड्री लाईन वरती पॅट्रोलिंग करत असताना दोनच खेळाडू त्या ठिकाणी होते. त्या दोन खेळाडूंना मात्र शोधून काढलंय आणि त्याची जागा घ्यायला मात्र नक्की स्वप्नील आपल्याला पाहायला मिळतोय. टॉस केला जाईल. एका बाजूला अष्टविनायक तर दुसऱ्या बाजूला हर्षित 11. लेट्स फ्लिप द कॉइन. कॉल कोण करणार आहे? Heads is the call. Tail cities. Yes, बॉलिंगचा डिसिजन या ठिकाणी घेतला जाईल. हर्षित 11 संघाने नाणेफेकीचा कौल आपल्यामध्ये पदरामध्ये पाडून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आमंत्रित केले प्रतिस्पर्धी संघ अष्टविनायक संघाला फलंदाजी स्वीकारावी लागेल. तत्पूर्वी मॅच मध्ये काय घडलाय? देवेंद्र फलंदाज या ठिकाणी बाद होत असताना पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एकच धाव मात्र असेल. इरफान शेखला पाहतोय गोलंदाजी करत असताना. जांताराच्या या संघातून नक्कीच व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळणारा फलंदाज आज मात्र BTCLच्या पटलावरती चांगली कामगिरी करतोय. देवेंद्रला या ठिकाणी बाद केला. 45 नंबरचा इंटेंट मनामध्ये होता पण मात्र त्या ठिकाणी फलंदाज बाद होत असताना नक्कीच पाहायला मिळतोय. लाजवाब फटका अंकित जाधवच्या बॅट मधून. चेंडू जातोय का सीमारेषेच्या पलीकडे? यस, पंचांचे दोन्ही हात वरती आणि अंकित जाधवच्या बॅट मधून हा मात्र संघर्षाचा शंखनाद करत असताना हा फटका पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक, षटकार. कॅचची संधी त्या ठिकाणी नक्कीच उपलब्ध होती. नक्कीच पहिल्या चेंडूवरती 6 धावांची नोंद. माझा पार्टनर आउट झाला तरी काय मी अजून मैदानाच्या आतमध्ये अजूनही टाण मांडून बसणार आहे याचा मात्र ही घोषणा बॅट मधून पाहायला मिळाली. पुन्हा एकदा इरफान तयार. चांगला चेंडू डॉट डिलिव्हरी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवर या ठिकाणी काहीतरी घडताना पाहायला मिळते. एक्साइटिंग मॅच, 3 ओव्हरचा शॉर्टेस्ट फॉर्मॅट पाहायला मिळतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 7 धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. सर्व पाहिलंय. डॉट डिलिव्हरी पाहिली आहे. त्याच्यानंतर विकेट पाहिली आहे. षटकार पाहिलाय. आता काय पाहायला मिळणार आहे 5व्या चेंडूवरती? चांगला फटका क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू निघून जाईल. जे पाहायला मिळालं नव्हतं ते पाहायला मिळालंय. चौकार आलाय. 4 धावांची नोंद या ठिकाणी होत असताना अंकित जाधव इज नाउ सेट टू दी फायर. लाजवाब फलंदाजी करतोय. 11 धावा धावफलकावरती. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 विकेट नक्कीच गमावली आहे पण त्याचं दडपण कुठे पाहायला मिळत नाहीये. इरफान शेखला मात्र या ठिकाणी रिमांड मध्ये घेतलं जात आहे गोलंदाजी मध्ये पण इरफान शेखचा देखील विचार करून चालला नाहीये. पहिले 2 चेंडू लाजवाब फेकण्यात आले होते. आताचा शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील हा देखील उंच उडवलाय. उंच जरबरारी घेतली. क्षेत्ररक्षक आहेत. फलंदाज या ठिकाणी नक्कीच बाद होईल. विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती आल्या पण मात्र अंकित जाधवला आपली विकेट गमवावी लागली. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन
षटक क्रमांक दुसरं. राहुलला पाहायला मिळालं. वाईटचा इशारा आलाय केपीच्या बाजूतून. 12 धावा धावफलकावरती नक्कीच पाहायला मिळतात. ऑफिशियल पंचांच्या भूमिकेमध्ये कुणाल पेनकर यांनी चांगली कामगिरी पार पाडली आहे कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये. त्यांचं देखील कौतुक असेल. अचूक निर्णय या ठिकाणी देण्याची क्षमता केपी मध्ये पाहायला मिळाली आहे. आता मात्र फटका लाजवाब आहे. सरळ खेळलाय फटका. आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. स्टेजला मानवंदना देणारा हा फटका षटकाराच्या दिशेने पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक मेकिंग. स्वप्नीलच्या बॅट मधून षटकाराची नोंद होत असताना पाहायला मिळते. प्रयत्न फार पाहायला मिळाले. इरफान शेखला पाहिलं पण षटकार मात्र रोखू शकले नाहीत. पुन्हा एकदा राहुल तयार. आता मात्र रिव्हर्स खेळायचा होता. येस, इट इज अ व्हाईट बॉल. वन्स अगेन 1 रन इज ऍडेड टू दी अकाउंट. 19वा धावफलकावरती नोंदवला जात आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एक चेंडू फक्त लीगल डिलिव्हरी फेकली गेली आहे राहुल अर्डूच्या माध्यमातून आणि 8 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला फटका अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी स्वतः अडवतील. राहुल अर्डूचं चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळालं. पुन्हा एकदा राहुल तयार. चांगला चेंडू पंचाकडे लाऊड अपील असेल. अपील फेटाळून लावतील. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळतोय. लेग बाईचा इशारा आलाय. रिव्ह्यू घेतला जातोय. दीपक फराके यांना विनंती असेल कृपया करून यायचं. दिनकर यादव. नॉट आउटचा इशारा आलाय. बाहेर होता बॉल, बाहेरच राहील आणि नॉट आउट. पंचांचा डिसिजन. अचूक निर्णय देण्याची जी क्षमता केपी मध्ये पाहायला मिळाली कालच्या आणि आजच्या दिवसामध्ये ती मात्र कायम. कोलवर टप्प्याचा चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करावा लागेल त्या ठिकाणी. दुसरी धाव एकवटली जाईल का? एक जावेमध्ये समाधान मानावं लागतंय. इरफान शेखला पाहिलं चित्त्याच्या चपळाईने तो चेंडू अडवण्यात आला. एकविसावा धाव फलकावरती नक्कीच पाहायला मिळत आहेत. स्वप्नील सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात फलंदाज नक्की निश्चितपणे बाद होईल. डॉट डिलिव्हरी म्हटलं. डॉट एक डिलिव्हरी मोठी समान असेल. MS सोनू आता मात्र स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. अंकित जाधवची ती विकेट फार क्रुशियल. त्याच्यानंतर सर्वात पहिली विकेट होती ती मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली. एकविसावा धावफलकावरती निश्चितपणे पाहायला मिळतंय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल अर्डूचं जी सुरुवातीचं षटक फार खराब ठरलं होतं. सुरुवातीचे 3 चेंडू फार खराब होते. नंतर मात्र कव्हर केलाय आणि शेवटचा चेंडू फिनिश लास्ट ऑफ द बॉलर. चांगला फिनिश करत असताना अवघ्या फक्त 9 धावा खर्च करून हे षटक समाप्त करण्यात आलं. धावफलकावरती 21 धावांची नोंद होत असताना नक्कीच पाहायला मिळते. पहिला एक चेंडूचा विचार केला तर मात्र निश्चितपणे या ठिकाणी
8 धावा आल्या होत्या, त्यानंतर डॉट, त्यानंतर लेग बायच्या स्वरूपात आलेली ती 1 धाव, नंतर घेतलेली 1 धाव, नंतर विकेट, नंतर डॉट. चांगला कमबॅक त्या ठिकाणी राहुल अडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. जय मल्हार संघ कुठेतरी अडचणीत सापडला आहे का? पण जय मल्हार संघ नक्कीच इतकंच म्हणू इच्छितो की जो उड़ने का शौक रखते वो गिरने का खौफ नहीं रखते. मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. प्रयत्न करावे लागतील शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासेपर्यंत जिद्द दाखवावी लागेल, लढावं लागेल. आणि कुठचा संघ लढेल आणि कुठचा संघ या ठिकाणी पडेल ही येणारी वेळ सांगेल. दोन्ही संघांची मातबगरची लढत या ठिकाणी वर्चस्व सिद्ध करण्याची पाहायला मिळते. थोडासा गेम स्पीड अप करा. सरळ खेळलाय फटका आडव्या बॅटनी बॉटम हँडचा वापर करत एकच धाव मात्र त्या ठिकाणी मिळेल. एम एस सोनूला पाहिलं आता एक चेंडू एक धावेनी आता काही फारसा फरक पडणार नाहीये. आता गरज आहे ती म्हणजे मोठ्या फटक्यांची आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सूरज ओवाळ नावाचं वादळ मात्र घुंगावं लागेल. फटका चांगला आहे, फटका लाजवाब आहे. काय झेल घेतलाय, काय सुटलाय. षटकार जणू आला आहे आणि त्याच्या आनंदामध्ये नक्कीच या ठिकाणी बाहेर नक्कीच आपण पाहू शकतो. टेनक्रिक लाईव्हच्या माध्यमातून किती मेहनत त्या बॉलला पकडण्यासाठी पाहायला मिळाली. सहा धावा धावफलकावरती. सूरज ओवाळ पुन्हा एकदा सज्ज. अजून एक फुलटॉस, अजून एक षटकार, अजून एक दिमागदार फटका. सूरज ओवाळच्या बॅट मधून चेंडूला पाठवले सीमारेषा पार. जो पसीने से नाते वो लिबास बदलते हैं. म्हणतात ना जो पानी से नाते वो लिबास बदलते और जो पसीने से नाते वो इतिहास बदलते. धावफलकावरती 34 धावांची नोंद होत असताना पाहायला मिळते. धावा धावफलकावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सूरज ओवल या ठिकाणी आग ओकणारी फलंदाजी करतोय. बॅट आहे की तोफेचा गोळा बाहेर पडत असताना पाहायला मिळतोय. श्याम ला या ठिकाणी रिमांड मध्ये घेतलं जातं. आता मात्र वाईडचा इशारा आलाय पंचांच्या बाजूनी. 35 धावांची नोंद होत असताना उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. श्याम दीपक या ठिकाणी चांगली गोलंदाजी करता आहेत का हेच प्रश्नचिन्ह मनामध्ये होतं. पण हा चेंडू देखील सीमा रेषेच्या बाहेर आहे. हॅट्रिक्स ऑफ सिक्सेस टाळ्या झाल्या पाहिजे सूरज ओवाळ साठी. सलग 3 षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. वाईडचा स्वैर चेंडू सोडला तर मात्र सलग 3 षटकार. लाजवाब बॅटिंग या क्रुशल मॅच मध्ये गेम चेंजिंग मुवमेंट, इलेक्ट्रिफाइंग मुवमेंट प्रोव्हाइड करत असताना आपल्या संघासाठी पाहायला मिळतोय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. श्याम दीपकच्या जवळ सर्व ग्राउंड मधले खेळाडू या ठिकाणी उपस्थित आहेत. करावं लागेल, जसं सांगतील तसं करावं लागेल. या ठिकाणी ही म्हण मात्र उपयुक्त ठरत नाही. ऐकावे जनाचे करावे मनाचे, पण क्रिकेटमध्ये हे मात्र साध्य होत नाही. तुम्हाला कधीतरी कोणाचं डोकं घेऊनच गोलंदाजी करावी लागते. की स्वतःच्या डोक्याने गोलंदाजी करतील हे चेंडू नक्कीच सांगेल. हा देखील फुलटॉस चेंडू बॅटची कडा लागली आहे. दुसऱ्या धावेसाठी नक्कीच प्रयत्न केला जाईल. नक्कीच विकेट आपली बहाल करते एम एस सोनू. चांगला युक्तीचा वापर केला जातोय.
फक्त LBW चा रिव्ह्यू या ठिकाणी उपलब्ध असेल. षटक क्रमांक 3 चालू असताना शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. या शेवटचा चेंडू वरती किती धावांची नोंद होईल? सूरज ओवाळ की श्याम दीपक? फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत. झेल टिपला जातोय. शेवटच्या चेंडूवरती आपली विकेट बहाल करत असताना पण लाजवाब बॅटिंग. 6 चेंडू मध्ये 20 धावांची वैयक्तिक खेळी सूरज ओव्हलच्या बॅट मधून आणि धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे 42 धावा. 42 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. टार्गेट असेल 43 धावांचं. इरफान शेख, सागर देशमुख मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पण त्यांच्या समोर या मॅचचा जो हिरो ठरू शकतो सूरज ओवाळ तो मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. मॅच ऑन असेल जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ही जोडी खेळताना पाहायला मिळेल तोपर्यंत मॅच पूर्णपणे बॅलन्स आहे. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रन रेटचा विचार केला तर मात्र 14.33. प्रत्येक षटक मात्र माय परफॉर्मन्स ओव्हर आहे. प्रत्येक षटकामागे 15 धावा करायच्या आहेत. चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेसला सामोरं जाण्याची क्षमता दोघा टीम मध्ये मिळो म्हणून सर्वांनी एकदा जोरात बोला गणपती बाप्पा. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज. पहिला चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. फुल टॉस त्या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळाला. अंकित जाधव काही चूक करणार नाहीये. चांगल्या दर्जाचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असताना पाहायला मिळतोय. अंकित जाधवचा जर्सीचा नंबर बघितला तर 43 आहे आणि धावांची गरज देखील 43 आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू निर्धाव चेंडू. निर्धाव डॉट डिलिव्हरी. एक डॉट डिलिव्हरीला टाळ्या मात्र डगआउट मधून वाजत राहतील कारण फारच महत्वाची गोलंदाजी या ठिकाणी करत असताना
फटका लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहेत जेल खाली. इझी पिकिंग. इरफान शेख इज बॅक टू दी डगआउट. लाजवाब गोलंदाजी सूरज ओवळ मॅच फिरवत असताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये लाजवाब दर्जाची गोलंदाजी करतोय. काय मॅच रंगायला पाहायला मिळते. जय मल्हार संघ या ठिकाणी पूर्णपणे मॅच मध्ये शिडकाव करतोय. दर्जेदार या ठिकाणी गोलंदाजी सादर करत असताना नक्कीच 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावफलकावरती 1 धावांची नोंद झाली आहे आणि चांगला चेंडू पण वाईडचा इशारा पंचांच्या बाजूकडून थोडा जास्त ऑफसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाला. आणि नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डॉट चेंडूची वाईड चेंडूची सांगत आहोत असताना माफ करा. अतिरिक्त धावसंख्येत 1 नि भर. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत जज करतायत. देवेंद्र कडून झालेली चूक मात्र परत कधीच होणार नाही. विकेट तर घालवली आपली पण मात्र त्या ठिकाणी आताचा जो झेल घेतलाय तो समर्थ आहे अशा प्रकारचे झेल घेण्यासाठी हे सांगत असताना देवेंद्रचा जर आपण विचार केला तर सेफ फिल्डर आहे. अंकित जाधवला आपण पाहू शकतो सेफ आहेत. देवेंद्रचा विचार बाउंड्री लाईनवर जी फिल्डिंग आहे MS धोनी देखील उंच आलेले झेल घेऊ शकतो. त्यामुळे जे मिड विकेट लॉंग ऑन पासून ते मिड विकेट डीप मिड विकेट पर्यंत जो क्षेत्र कव्हर केला गेला आहे तो अप्रतिमरित्या त्या ठिकाणी आपले बेस्ट फिल्डर्स कॅचिंग फिल्डर्स त्या ठिकाणी लावले आहेत आणि 2 विकेट या ठिकाणी नक्कीच प्राप्त करत असताना एक्स फॅक्टर ठरतो आहे. नक्कीच जर्सीचा नंबर 7 आहे आणि म्हणावं लागेल सूरज फॉर अ रिझन. वाईडची अपील मात्र फक्त केली आहे आणि डॉट चेंडूची सांगता मात्र झाली आहे. काय कमालीची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. सागर देशमुख खालून फक्त पाहत राहत आहेत. असं वाटतंय कधी मी स्ट्राइक वर जाऊ आणि मोठे फटके लगाऊ पण मात्र ती अजून संधी मात्र पहिला चेंडू सोडला तर आलेली नाहीये. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ झालाय. शेवटचा चेंडू शिल्लक. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून पळतील. दुसरी धाव घ्यावीच लागेल. दुसऱ्या धावेसाठी केलेला प्रयत्न सफल ठरेल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होईल. लाजवाब गोलंदाजी सूरज ओवळच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 4 धावा खर्च करत 2 विकेट आपल्या संघासाठी कमावल्या आहेत आणि आता मात्र रिक्वायर्ड रन रेटने देखील उंच मनोरे दाखवायला सुरुवात केली आहे. उंच इमारती पाहायला मिळत आहेत. प्रति षटकामागे 19.50 सरासरीनी धावा कुटायच्या आहेत. म्हटलं प्रत्येक ओव्हर माय चॅलेंज ओव्हर असेल कारण इथे धावा मायनस नाही होणार. इथे धावा रन रेट मध्ये प्लस होतील. जिथे 14 धावा बनवायच्या होत्या प्रति षटकामागे तिथे आता 5 धावा ऍड होऊन 19.50 सरासरीनी धावा कुटायच्या आहेत. चार धावा धावफलकावरती. श्याम डांगे गोलंदाजीसाठी सज्ज होत असताना समोर मात्र सागर देशमुख. फटका खेळलाय. उंच आहे. झेल खाली स्वप्नील. इझी पिकिंग्स. सर्वात मोठी महत्वाची विकेट या ठिकाणी प्रस्थापित केली आहे. फलंदाजाला माघारी परतावं लागतं. विकेटचा पतन. सागर देशमुख is back to the dugout.
वेगळी जय मल्हार संघाची टीम या ठिकाणी खेळताना पाहायला मिळते आहे. यंदाच्या IPL चा विचार केला तर 18 वर्ष 17 वर्ष जी RCB पाहायला मिळाली नाही ती यंदाच्या वर्षी RCB संघ आपल्याला पाहायला मिळतो. तसा हा जय मल्हार संघ कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. तोच इंटेंट आणि तोच या ठिकाणी टेम्परामेंट लेवल पाहायला मिळते. लाजवाब कमालीची गोलंदाजी श्याम डांगेच्या माध्यमातून. आता समोर श्याम आणि श्याम या ठिकाणी पाहायला मिळतोय. कोणाच्या संध्याकाळीत मजा येईल ही येणारी वेळ सांगेल. हा फटका देखील उंच आहे. स्वप्नील झेल खाली. परत एकदा सलग दुसरा गडी गारद होत असताना पाहायला मिळतोय. एक गडी येतोय तर दुसरा गडी बाद होत असताना पाहायला मिळतोय. श्याम डांगे या ठिकाणी लाजवाब गोलंदाजी करत असताना श्याम टू श्याम बॅटल रंगताना पाहायला मिळालं होतं. विकेट नक्कीच गमावली त्या ठिकाणी. फलंदाज बाद होत असताना 4 वर 4. आणि स्कोअर बोर्ड कडे पाहिलं तर असं वाटतंय की फुटबॉलची मॅच चालू आहे. 4 धावा धावफलकावरती झाल्यात आणि 4 गडी देखील बाद झालेत. क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये फुटबॉलचा स्कोअर बोर्ड पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीचं कौतुक असेल. चांगला फटका. हॅट्रिकचा चान्स मात्र त्या ठिकाणी नाहीये. 4 धावांची नोंद या ठिकाणी होईल. आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती फटका लगावलाय. 4 धावा या ठिकाणी नोंदवत असताना नक्कीच पाहायला मिळतात. 8 धावा धावफलकावरती. सरळ खेळलेला फटका. आडव्या बॅटनी दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच केला जाणार नाही. अंकित जाधवला पाहिलं. नऊ धावा धावफलकावरती. आता समीकरण फार महाग झालं. 8 चेंडूमध्ये 34 धावांची गरज आहे. राहुल आडू काही चमत्कार करू शकतील का? बॅटची कडा लागली. क्षेत्ररक्षक आहेत. थ्रोची तसं पाहायला गेलं तर या मुवमेंटला काही गरज नव्हती. फुल टेम्परामेंटनी खेळावं लागेल. विकेटची आता गरज नाहीये कारण डॉट चेंडू जर येतोय, एक धाव जरी येते तरी ती आता डॉट चेंडू समान आहे. जय मल्हार संघाचा विचार केला तर फटका फसलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. कीपर आहेत म्हणूनच सेफ आहेत. विजय वाल्मिकी त्या ठिकाणीच काही चूक नसताना करत नसताना पाहायला मिळत आहेत. आणि ओव्हर हॅट्रिक या ठिकाणी प्रस्थापित केली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती विकेट आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. विकेट विकेट आणि विकेटच पाहायला मिळते. या एक चौकार जर सोडला, 2 सिंगल्स आणि 3 विकेट. श्याम डांगेचं षटक हे समाप्त होईल. 3 विकेट नक्कीच तो प्रस्थापित करेल. आणि एका षटकामागे आता मात्र 33 धावांची गरज आहे. वाईडचा इशारा आलाय. गोलंदाज देवेंद्रला आपण पाहतोय. देवेंद्र वारुळे. फारच खराब गोलंदाजी त्या ठिकाणी देवेंद्रचा विचार केला तर धावचीची संधी देखील आहे. 2 धावा एकवडला जातील. वाईट +2 म्हणजे टोटल 3 धावा या ठिकाणी नक्कीच निश्चितपणे मिळतील. 6 चेंडू
आणि आता इथून पुढे 29 धावेची गरज असेल, म्हणजे 5 षटकार कंपल्सरी मारायचे. पहिला फटका आलाय, फटका हवेमध्ये अंकित आणि स्वप्नील या ठिकाणी कॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली नाही. कॉलिंगचा जर विचार केला तर आता दोघांनी फार चांगले जेल घेतले. जर अंकितचा आणि स्वप्नीलचा विचार केला तर दोघांनी चांगले जेल, दोघांकडे क्षमता आहे, पण थोडंसं कोलाईट झाले त्या ठिकाणी. नक्कीच पाहायला मिळालं, तेवढी दुखापत झाली नाहीये निश्चितपणे, कारण पुढील मॅच देखील तितकीच इम्पॉर्टंट आहे जितकी ही मॅच आहे. चांगला चेंडू स्टंप लाईन वरून जात असताना नक्कीच पाहायला मिळतं. डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी होत असताना पाहायला मिळते. आता मात्र 4 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. फटका हवेमध्ये आहे. आता मात्र या ठिकाणी स्वप्नील काही चूक करणार नाहीयेत. या सत्रातली त्यांची 3री कॅच असेल. लाजवाब कॅचिंग त्या ठिकाणी केली जाते. देवेंद्र वारोळीला गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय, चांगली कॅच घेत असताना. 16 धावा धावफलकावरती. औपचारिकता गेम मधल्या फक्त या ठिकाणी आता शिल्लक असतील. चला थोडासा हा सामना आपण आता स्पीडअप करूया. फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये जा. आणि तयार राहायचं. जर आपण विचार केला क्षेत्ररक्षणासाठी तर सज्ज आहे. पायाने अडवला. मी म्हटलं फुटबॉलची मॅच चालू आहे, डायरेक्ट हिट देखील आहे. फलंदाज देखील या ठिकाणी बाद होईल. चला नवीन फलंदाज लवकर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जास्त वेग घेऊ नका या कामासाठी. बॅटची कडा लागली. प्रमोद पवारला आपण पाहतोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करत असताना. कर्णधार आहेत आणि डेडिकेशन आहे. प्रमोद पवारचा जरी विचार केला तर नक्कीच या ठिकाणी सामन्यामध्ये डेडिकेशन पाहायला मिळतं, कारण झेल आहे त्या ठिकाणी. झेल नक्कीच सूरज ओवल आज कशी चूक करेल, आणि झेल या ठिकाणी नक्कीच विसावतोय हातामध्ये. सामना जिंकतोय तो संघ म्हणजे जय मल्हार संघ. जिंकलेल्या संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, हारलेल्या संघाचे मात्र तितकेच कौतुक. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. हर्षित 11 संघ आणि अष्टविनायक संघ आपले 2 फलंदाज कृपया करून मैदानाच्या आतमध्ये पाठवा. जय मल्हार संघ या ठिकाणी चांगली कामगिरी करत असताना पाहायला मिळतात. आणि प्रमोद पवारचं यासाठी कौतुक करत असो की ते थोडंसं त्यांना अनइझी फील होतं, डिहायड्रेट झाले बोले, ऍसिडिटीचा त्रास वगैरे असो, पण डेडिकेशन आपण जर पाहतोय तर नक्कीच प्रत्येक खेळाडूचं मगाशी नक्कीच आपण विजयच्या हाताला देखील लागताना पाहिला. हाताला पट्टी बांधून खेळतायत त्याचं देखील तितकंच कौतुक आहे. आणि फारच अप्रतिम या ठिकाणी कामगिरी केली जाते. विजय वाल्मिकीला देखील आपण पाहिलं, अप्रतिम यष्टीरक्षण देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. खुश असतील ओनर आणि कॅप्टन देखील या ठिकाणी आपण पाहतोय. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच निश्चितपणे नन अदर दॅन सूरज ओवाळ यायचं, आणि आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी निश्चितपणे कलेक्ट करायची. सामन्याला सुरुवात होते. सामन्याला कृपया करून लवकरात लवकर सुरुवात करा, एक नम्रतेची विनंती असेल. आणि पीपी यांना विनंती असेल की